बीड जिल्ह्यात केज तालुक्यात मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची हत्या करण्यात आली। त्यांच्या हत्येने बीडमध्ये खळबळ उडाली। मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख सोमवारी दुपारी केजवरून गावी जात असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं। अपहरणाचा गुन्हा दाखल करेपर्यंत सोमवारी संध्याकाळी मृतदेह आढळून आला। या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर खासदार बजरंग सोनवणेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक झालेत। हत्या करणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं। या दरम्यान बीडच्या केज शहरातल्या कळंब रोडवर आंदोलकांनी बस पेटवली। या हत्या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 4 जणांचा शोध सुरू आहे। ही घटना ताजी असताना दुसरीकडे परळी शहरातील युवा उद्योजक अमोल डुबे या व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आलं होतं। पंकजा मुंडे यांच्या निकटवर्ती विकास डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचं औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापार पेढी आहे। नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात 5 ते 6 लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबेजोगाईच्या दिशेने घेऊन गेले। दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आलं। घाबरून जाऊन अमोल डुबे यांनी गळ्यातील सोन्याची चैन, जवळील रक्कम व आपल्या ड्रायव्हरला फोन लावून काही रक्कम आणून अपहरणकर्त्यांना दिली। त्यानंतर अंबेजोगाई रस्त्यावरील अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडून देऊन अपहरणकर्ते फरार झाले। 4 ते 5 तोंडाला काळ्या पट्ट्या बांधलेले लोक असल्याचं सांगण्यात आलं। त्यांच्या अपहरणाची घटना त्यांच्या ऑफिसच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। परंतु या घटनेने व्यापारी व परळी शहरात मोठी दहशत निर्माण झाली। डुबेंनी आपल्यावर बेतलेल्या त्या घटनेचीही आपबीत सांगितले आहे।